मित्रांनो नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्यासाठी परत एकदा उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे. तो लढा त्यांनी परत एकदा उभा केलेला आहे. मला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये एक आदराची भावना आहे, सहानुभूतीची भावना आहे आणि आपल्यासाठी कोणीतरी निस्वार्थपणे लढत आहे अशा पद्धतीची एक विश्वासाची भावनासुद्धा आहे. आणि खास करून मराठा तरुणांच्यामध्ये त्यांच्याबद्दल खूप अपेक्षा, खूप जास्त आदर आणि एक ओढ त्यांच्याबद्दल आहे. मीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा समर्थकच आहे. जेव्हा मी आंदोलनाकडे पाहतो त्यांनी आजवर अनेक वेळेला उपोषण केलेलं आहे आणि आता परत अजून एक उपोषण त्यांचा आंतरवेली सराटी इथे चालू आहे. यात सगळ्या जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा जो सगळा त्यांनी उभा केला त्याला अनेक पदरं आहेत, अनेक टप्पे त्याचे आपण अनुभवलेले आहेत, आपण पाहिलेले आहेत. मला प्राकर्षाने असं वाटतं, मला आपण जर विचाराल वैयक्तिक, तर माझं वैयक्तिक मत या आंदोलनाबद्दल असं आहे की त्यांनी जेव्हा वाशीला गेले होते तेव्हा वाशीला त्यांनी आपल्याला सगळ्यांना असं सांगितलं, आश्वस्त केलं की सरकारने, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे, की सरकारने आपल्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः तिथे येऊन सांगितलं होतं की आपल्या सगळ्या तुमच्या मागण्या मराठा समाजाच्या ह्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री जेव्हा साक्षात कुठे येऊन आश्वस्त करतात आणि समाजाला सांगतात की हो तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, तेव्हा समाजही त्याच्याबद्दल एक खात्री बाळगतो. आणि मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा संपूर्ण सभेला हे विचारलं की या गोष्टी सरकारने आपल्या मान्य केल्या, तर तुम्हाला ह्या मान्य आहेत का? तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या सभेनीसुद्धा त्याला मान्यतेचा कौल दिला होता. आणि त्यावेळेस त्यांनी ते जे मुंबईकडे चाललेले होते ते आंदोलन त्यांनी वाशीमध्ये स्थगित केलं आणि ते परत आंतरवेली सराटीला आले. मग माझ्यासारख्या माणसाला, जो त्यांचा समर्थक आहे, त्याला हा प्रश्न पडतो की मग तिथं जे सगळं मान्य झालं होतं वाशीमध्ये त्याचं पुढं काय झालं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी खात्री आपल्याला दिली होती आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी जी खात्री समाजाला दिली होती त्याचं पुढं काय झालं? मग सगळं जर मान्य झालेलं होतं वाशीमध्ये, तर नंतरची हे जे जिल्ह्याचे दौरे झाले, जे काही आंदोलनं झाली, ती कशासाठी झाली? किंवा आत्तासुद्धा मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळ का आली? याचा प्रश्न अतिशय नम्रपणे, अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय सच्च्यापणाने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की हे नेमकं हे असं का व्हायला लागले? सारखं सारखं मराठा समाजावरती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आंदोलन करण्याची वेळ काय येते? याचा अतिशय प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. मला जर तुम्ही वैयक्तिक विचाराल तर माझं वैयक्तिक मत तेव्हाही असं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी वाशीला जेव्हा सांगितलं गेलं की तुमच्या मागण्या मी मान्य केल्यात, तेव्हा त्यांनी परत यायला नाही पाहिजे होतं. तेव्हा त्यांनी पुढं जाऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावरती उपोषणाला बसायला पाहिजे होतं किंवा त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आंदोलन तरी करायला पाहिजे होतं की जोपर्यंत तुम्ही जे काही मागण्या मान्य केले त्याचे कागद आमच्या हातामध्ये पडत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आणि आपल्या समर्थकांना त्यांनी परत जाऊ द्यायला काहीच हरकत नव्हती. मनोज जरांगे पाटील एकटे जरी जाऊन, जसं ते आता आंतरवेली सराटीमध्ये उपोषणाला बसले, ते एकटेच बसतात, नंतरच लोक त्यांना जाऊन सामील होतात त्याच्यामध्ये. तशाच पद्धतीचं आंदोलन, ज्या पद्धतीचं आंदोलन त्यांनी आंतरवेली सराटीमध्ये नेहमी किंवा वारंवार केलेलं आहे, तशाच पद्धतीचं जर त्यांनी जाऊन आझाद मैदानावरती मुंबईत केलं असतं आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या मागण्या मान्य केल्याचा कागद माझ्या हातामध्ये देत नाहीत किंवा त्याची प्रक्रिया जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाहीत आणि ह्याला एक मूर्त स्वरूप येत नाही. आता काय झालं आहे आंदोलनामध्ये? सारखं अल्पविराम 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 चालू आहे, म्हणजे कॉमा 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 चालू आहे. याला फुलस्टॉप लावला पाहिजे, याला पूर्णविराम लावला पाहिजे. आज आपली परिस्थिती अशी आहे की सारखं अल्पविराम चालू आहे, याला पूर्णविराम कधी लागणार आहे हे खरोखर कुणालाच माहिती नाही. अगदी मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा हे माहिती नाही आहे की याला पूर्णविराम कधी लागणार आहे. आणि असं जे निश्चित प्रवास नसणारं जे आंदोलन सतत करावं लागतं, त्या आंदोलनामधली थोडीशी धार, त्याची थोडीशी तीव्रता ही कमी होते. ही वस्तुस्थिती आहे. आज माझं बोलणं काही लोकांना कदाचित थोडं वेगळ्या पद्धतीचं वाटू शकतं, पण कुणीतरी सत्य समाजाला सांगितलं पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे. मग वाशीत जे घडलं ते काय घडलं होतं याचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने याच्याबद्दल कधीही कुठंही कुणीही बोललं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की वाशीमध्ये जे झालं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने हरकती मागवल्या. हरकती त्या ठिकाणी काही 6 लाख काहीतरी हरकतीला तसं एकनाथ शिंदे सरकारने सांगितलं. मग पुढं त्या हरकतींचं काय झालं? त्याच्यावरती सुनावणी झाली का?
त्या हरकती निकाली काढल्या गेल्या का, हे कधीच कुणीच कुणाला सांगितलेलं नाही किंवा त्या संबंधितली प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. मला वैयक्तिक असं वाटतं की परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवेली सरटेल उपोषणाला बसण्यापेक्षा परत एकदा मुंबईकडे जावं आणि मुंबईत जाऊन सरकारला जाब विचारावा की तुम्ही जे सुदैवाने बघा तेच सरकार आहे. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, याच्यापेक्षा काही वेगळा फरक पडलेला नाही. महायुतीचंच सरकार आहे. त्याच्यामुळे आताही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाऊन सरकारला जाब विचारायला हरकत नाही. असं किती जरी वेळेस मनोज जरांगे पाटील आंतरवेली सराटीमध्ये उपोषणाला बसले तर या प्रश्नाचा निकाल लागेल, याला पूर्ण विराम लागेल असं मला वाटत नाही. जेवढं मला कळतं तेवढं मला असं वाटतं मराठा समाजाच्या हितामध्ये मी वैयक्तिक किंवा माझी मुलं किंवा माझं कुटुंब या आरक्षणाचा लाभार्थी राहणार नाही, हे मी खूप पूर्वीच सांगितलेलं आहे. परंतु मराठा समाजाचा एक घटक म्हणून आणि मराठा समाजाच्या गरजवंतांचा हा लढा आहे म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं की माझा असा सल्ला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताही आंतरवेली सराटी येथे उपोषण करण्यापेक्षा त्यांनी मुंबईला जाऊन उपोषणाला बसावं, जाऊन सरकारला जाब विचारावा की तुम्ही सगळ्या मागण्या आमच्या मान्य केल्या, हे जे म्हणाला होतात त्याचं पुढं काय झालं आणि ते कधी निकाली लागणार आहे. आणि ते जोपर्यंत निकाली लागणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. कारण आंदोलन आणि उपोषण तर असंही इथं होत आहे, तेच तिथं जाऊन करायचं. त्याच्यामध्ये वेगळं काही आपण करण्याचा विषय नाही. फक्त ठिकाण जर बदललं तर त्याची परिणामकारकता बदलेल, त्याचा इम्पॅक्ट बदलेल आणि सरकार त्याला गांभीर्याने घेईल असं मला वैयक्तिक वाटतं. आता त्याच्यामध्ये काय झालं की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असं सांगितलं, मग थोडंसं फसवल्यासारखं झालं. मग त्यांनी लोकसभेला एक भूमिका घेतली की या सरकारला धडा शिकवा आणि लोकांनी त्यांच्या भूमिकेला पाठबळ देत त्यांनी लोकसभेला या सरकारला धडाही शिकवला आणि 42 वरती असलेली महायुती खासदारांच्या बाबतीमध्ये अतिशय खाली आली. म्हणजे 17च खासदारावरती महायुतीला आणून महाराष्ट्राच्या लोकांनी ठेवलं. आणि त्याच्यानंतर परत एकदा विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका जी घेतली की मी उमेदवार उभे करणार, तिथे थोडीशी गफलत झाली असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तुम्ही उमेदवार उभे करणार असा निर्णय घेतला, उमेदवारांना तुम्ही अर्ज करायला सांगितले, उमेदवारांनी तुमच्याकडे अर्ज केले. अगदी चांगले लोक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ज्यांच्याकडे फॉर्च्युनर वगैरे गाड्या असतात, असे सुद्धा लोक शेतात झोपले, 2-2 दिवस शेतात राहिले की काहीतरी आम्हाला याच्यामुळे उमेदवारी भेटेल आणि आम्हाला आमदारकीची संधी मिळेल. आणि त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय परत घेतला. निर्णय परत घेण्याचा निर्णय योग्य होता. त्यांनी तो जो निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य होता. पण माझं मत असं होतं की तारच छेडायला नाही पाहिजे होती. आपण जेव्हा असं म्हणालो होतो की मी राजकारणामध्ये भाग घेणार नाही, माझा हे जे आंदोलन आहे सामाजिक आहे, समाजाच्या हितामध्ये फक्त मी लढतोय, त्याच्यानंतर आपण राजकीय भूमिका घ्यायला नको होती. ती जी राजकीय भूमिका आपण घेतली त्याचा परिणाम हा झाला की मराठा समाजाच्याच लोकांमध्ये, जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक होते, त्यांच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आणि मग त्यांनी त्यांना वाटेल तसं त्या पद्धतीने मतदान केलं. जे लोकसभेला एकसंघपणे धडा शिकवण्याच्या दृष्टीने जे मतदान झालं होतं आणि त्याच्यामुळे जे आंदोलनाची आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रतिष्ठा वाढली होती, त्यांची परिणामकारकता आहे अशा पद्धतीचं जे एक वातावरण निर्माण झालं होतं, ते विधानसभेला पूर्णपणे ढेपाळलं. आणि या त्यांच्या राजकीय भूमिका घेण्याचा परिणाम हा झाला की जशा पद्धतीचं लोकसभेला मतदान मराठा समाजाचं एकसंघपणे झालं होतं, त्याच्यामुळे मुस्लिम समाज पण जुडला होता आणि त्याच्यामुळे दलित समाज पण जुडला होता. आणि त्याचा परिणाम स्वरूप ज्या 31 जागा महाविकास आघाडीच्या आल्या आणि 17 जागा फक्त महायुतीच्या आल्या आणि महायुतीला प्रचंड मोठा धक्का बसला. ते जे परिणामकारकता, ते जे परिणाम साधला गेला होता लोकसभेला, तो विधानसभेला साधला गेला नाही. आणि अगदी लोकसभेच्या विपरीत विधानसभेला महायुतीचं प्रचंड मोठं बहुमत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आलं. आणि मग महायुतीच्या नेत्यांचा असा समज झाला की आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यांची परिणामकारकता आता राहिली नाही आणि परिणामी मराठा समाजाला सुद्धा लक्ष देण्याची गरज नाही, त्यांना गृहीत धरलं तरी चालेल. अशा पद्धतीची दुर्दैवाची वेळ आज मराठा समाजावरती आणि परिणामाने मराठा मतदारांवरती आली. आणि त्याचा परिणाम म्हणून आज आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याला मला वाटत नाही की फारसं कुणी गांभीर्याने घेईल. ज्या देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून गेली होती, तेच देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती आपल्याला विसरता येणार नाही. पण आपण देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती पाहिली आहे. त्यांनी अगदी ठरवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. ते एकदाही आंदोलनाला भेट द्यायला गेले नाही, ते एकदाही मनोज जरांगे पाटील यांना भेटले नाही, काहीच केलं नाही.
त्यांनी म्हणजे हे जे आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलं होतं त्याला धुडकावून लावण्याची भूमिका ज्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, दुर्दैवाने तेच विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज मुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्याकडनं आताही फारशा काही वेगळ्या अपेक्षा आपण ठेवण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे हे सगळंच चुकत गेलं. लोकसभेपर्यंत सगळं नीट होतं, लोकसभेनंतर मात्र सगळंच चुकत गेलं. त्याच्यामुळे मला आजही असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांना जर मराठा समाजाला मराठा समाजाच्या गरजवंतांच्या पदरात टाकायचं असेल तर त्यांनी मुंबईकडं कूच करावं आणि मुंबई येथे उपोषण करावं. आज जे उपोषण त्या अंतर्विधी सराटीमध्ये करत आहेत तेच उपोषण त्यांनी जर मुंबईमध्ये केलं तर त्याचा परिणाम जास्त चांगल्या पद्धतीने साधता येईल. आणि फारसं काही करायचं नाही आहे. तुमच्या सरकारने जे वाशीमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या तसं सांगितलं होतं त्याची फक्त तुम्ही कार्यान्वित करा आणि त्यात आमच्या मागण्या तुम्ही मूर्त स्वरूपामध्ये आणा, एवढीच मागणी करायची. त्याचाच जाऊन जाब मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी याच सरकारला विचारायचं आहे. मला असं वाटतं की हे जर त्यांनी केलं तरच या सगळ्या त्यांच्या उपोषण करण्याला काहीतरी पूर्णविराम त्या आंदोलनाला लागेल आणि मराठा समाजाच्या गरजवंताच्या पदरात काहीतरी पडेल. नाहीतर हे असंच चालू राहील आणि सरकार काही याला फारसं गांभीर्याने घेईल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. दुर्दैव आहे की जे काही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरण निर्मिती झाली होती, मनोज जरांगे पाटील यांचा धाक सरकारला वाटला होता, त्यांची परिणामकारकता जाणवली होती, दुर्दैवाने ती विधानसभेच्या निकालानंतर पूर्णपणे आता संपलेली आहे. माझी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे, जगदंबेकडे एवढीच प्रार्थना आहे की मराठा समाजाचा जो नांगरावरती जो गोरगरीब मराठा आज शेतामध्ये राबतोय त्याच्या लेकराला आज ह्या आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण त्याच्या पदरामध्ये पडावं. ईश्वराने हे जे काही आंदोलनकर्ते आहेत, जे काही त्याची स्ट्रॅटेजी ठरवतात त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन ईश्वराने करावं आणि हे आंदोलन मूर्त स्वरूपाकडे जावं आणि वारंवार उपोषण करत असलेल्या आमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला यशस्वी पूर्णविराम लागावा अशाच पद्धतीची प्रार्थना मी ईश्वराकडे करतो. धन्यवाद.